ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिने इति नामने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु देव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। सर्व वैष्णवींच्या आजच्या सत्रामध्ये स्वागत आहे। तर सर्वांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम करून मी आजचं जे सेशन प्रवचन आहे ते सुरू करते। तर आजचा आपला अध्याय 14 आहे आणि 18वा श्लोक चालू आहे। तर तो श्लोक अशा पद्धतीने आहे। ऊर्ध्व गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठति राजसा जघन्य गुणवृत्तीस्या अधो गच्छन्ति तामसा। त्याचा अर्थ असा आहे सत्वगुणी मनुष्य क्रमशः ऊर्ध्व गतीने उच्चतर लोकांमध्ये जातात। रजोगुणी मनुष्य पृथ्वी लोकात वास करतात आणि जे निंद्य तम गुणात स्थित आहेत त्यांचे नरक लोकांमध्ये अधपतन होते। तर श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्य श्रील प्रभुपाद की जय। या श्लोकात पृथ्वीच्या 3 गुणातील कर्माचे परिणाम अधिक विस्तृतपणे सांगण्यात आलेले आहे। स्वर्गलोकाचा समावेश असलेले उच्चतर लोकाच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नत अवस्थेत जीव वास करतात। ज्या मात्रेमध्ये सत्वगुणाचा विकास होतो त्यानुसार जीवाला त्या मालिकेमधील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते। या लोकांमध्ये सत्यलोक किंवा ब्रह्मलोक हा अतिउच्च लोक आहे आणि या ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मांडातील आदी जीव ब्रह्मदेव वास करतात। आपण पूर्वीच पाहिले आहे की ब्रह्मलोकातील अद्भुतकारक जीवनाचे अनुमान करणे कठीण आहे, परंतु या प्रकारे उन्नत जीव सत्वगुणामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकते। रजोगुण हा एक प्रकारे मिश्रित आहे। सत्वगुण आणि तमोगुणाच्या मध्यभागी आहे। मनुष्य हा सदैव शुद्ध नसतो, परंतु तो जरी पूर्ण रजोगुणामध्ये स्थित असला तरी तो या पृथ्वीवर केवळ एक राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून राहतो, परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगती होऊ शकते। या पृथ्वीवरील रजोगुणी आणि तमोगुणी लोक यंत्राच्या साहाय्याने बळेच उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकत नाही। रजोगुणी पुढील जन्मात वेडा बनण्याची ही शक्यता असते। या ठिकाणी कनिष्ठ गुणांचे तमगुणात वर्णन जघन्य असे करण्यात आलेले आहे। तमगुणाच्या वृद्धीचे परिणाम अत्यंत धोकादायक असतात। भौतिक प्रकृतीमध्ये हा अत्यंत कठीण गुण आहे। मानव योनीच्या खालोखाल पक्षी, पशु, सरपटणारे प्राणी, वृक्ष इत्यादी 80 लाख योनी आहेत आणि तमगुणाच्या विकासानुसार मनुष्याची या अधम योनी प्रत अवनती होते। या श्लोकामधील तामसा हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे। तामसा हा शब्द जे लोक उच्चतर गुणप्रत प्रगती न करता निरंतर तमगुणातच राहतात असा त्यांचा दर्शक आहे। याचे भविष्य अत्यंत अंधकारमय आहे। तमगुणी आणि रजोगुणी मनुष्यांना सत्वगुणाप्रत उन्नत होण्याची संधी आहे व ही संधी म्हणजे कृष्ण भावनामृत होय। परंतु जो या संधीचा लाभ घेत नाही तो निश्चितपणे कनिष्ठ गुणातच राहील। हरे कृष्ण। तर आजच्या या श्लोकामध्ये आपल्याला पूर्ण या श्लोकामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने सत्व, रज आणि तम या 3 गुणांचा आपल्याला येथे पूर्णतः त्याचे गुण काय आहेत आणि त्याची गती काय आहे हे सगळं काही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण पाहतोय की जसं की आत्ताचा पण आपला हा जो पितृपक्ष पण चालू आहे आणि आपला श्लोक पण त्या थोडाफार त्या संबंधामध्ये आहे की कशा पद्धतीने मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा त्याला कोणती गती प्राप्त होते, त्याला कोणत्या त्याचे गुण असतात, त्यांचे स्वभाव काय असतात, त्यानुसार त्याला गती प्राप्त होत असते। आणि हे स्वभाव म्हणजे काय, तर स्वभावाचे सुद्धा हे 3 कॅटेगरीमध्ये रूपांतर केलेलं आहे। जसं की सत्व, रज आणि
तमगुण हे जे गुण आहेत त्या गुणानुसार त्या मनुष्याला शरीर प्राप्त होत असते. तर आता आजच्या या श्लोकामध्ये आपण पाहतोय की सत्वगुणित गुणास्थित होऊन वरच्या लोकांपर्यंत जाऊ शकतात. तर वरचे लोक असू या खालचे लोक असो कोणते, आधी आपण समजून घ्यायला पाहिजे की आपण जरी ब्रह्मलोकापर्यंत जरी गेलो आणि हे सगळे जरी आपल्याला हे माहितीत आपल्याला लोक, आणि ह्या लोकांपर्यंत वरचे लोक असू खालचे लोक असू मध्य लोक असू, शेवटी लोक हे हे भौतिक जगाचा सगळा हा कारभार आहे, हा सगळं भौतिक जग आहे. आणि या भौतिक जगामध्ये आपण नेहमी ते उदाहरण पाहतो की जसं की वरचे लोक आहेत ती समजा हे सगळे काय आहे, सगळे बेडीमध्येच आहे, बंदिस्त आहेत सगळे. वरचे लोक आहे सोन्याच्या बेडीमध्ये आहेत, मध्य लोक आहे चांदीच्या बेडीमध्ये आहे, खालचे लोक आहे ते लोखंडाच्या बेडीमध्ये आहे. मग सांगा बरं की कोणती बेडी अति सगळ्यात चांगली आणि छान आहे बेडी सगळ्यात चांगली? तर हा प्रश्न जर विचारला ना तर माणूस म्हणू शकतो ना, जरा विचार केला तर बेडीशी बेडी, बेडीला काय चांगलं आणि वाईट किंवा काय, शेवटी बेडी ही बेडीच असणार आहे. म्हणून काय आहे की याच्यामध्ये कोणतीही आपण कॅटेगरी करू शकत नाही की ही चांगली बेडी आहे आणि ती वाईट बेडी आहे. जसं की तुरुंगाचं आपण उदाहरण नेहमी पाहतो की चांगला तुरुंग हे वाईट तुरुंग, ह्याच्यामध्ये एसी आहे तुरुंगामध्ये, ह्याच्यामध्ये माठातलं पाणी मिळतं, त्याच्यामध्ये फ्रीज मधलं पाणी मिळतं, हे सगळं. पण शेवटी तुरुंग ते तुरुंगच आहे ना, कोणत्याही तुरुंग असलं ना शेवटी तुरुंग ते तुरुंग. त्या पद्धतीने ह्या सगळ्या जे भौतिक जगामध्ये कोणतीही गोष्ट जरी घेतली आपण तरी शेवटी काय झालं की ती बेडी शेवटी बेडी आणि तुरुंग शेवटी तुरुंग. त्याच्यामुळे आपल्याला आधी समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला कोणत्या गुणांमुळे आपली इथून सुटका होऊ शकते. तर अर्जुनाला सुद्धा हा उद्देश सांगायचा काय की हे गुणांविषयी सांगायचं भगवंतांचा उद्देश हाच आहे की तू ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडे जा, सत्व विशुद्ध सत्व गुणामध्ये स्थित हो, जेणेकरून तू काय करशील की तुझ्या स्वतःच्या घरी म्हणजे भगवत धामामध्ये परतून जाऊ शकतो. आणि हा उपदेश खरा तर आहे ना, हा आपल्यासाठी उपदेश आहे. आपण हे जे बंदिस्त जीव आहेत त्याच्यासाठी, अर्जुन तर हा नित्यमुक्त जीव आहे, ते फक्त भगवंतांबरोबर ती काय करायला, ते त्यांच्यावरती लीला संपन्न करण्यासाठी ते तर धामामधून आलेले भगवंतांचे भक्त आहेत. आणि हे उपदेश भगवंतांनी त्यांच्या थ्रू आपल्याला दिलाय की आपल्याला शिकायचंय की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये आहोत. आपण हे सगळे जर कॅटेगरी बघितल्या ना आपण, तर आपण कुठे फिट बसतो हे आपण आधी बघायचं. आणि त्यानुसार की आपण फक्त बघायचं नाहीये तर आपल्याला काम करायचंय त्याच्यावरती. कारण जोपर्यंत आपला आजार कळत नाही ना आपल्याला की आपण कितपत आजार आहे आणि आपल्याला काय निषिद्ध आहे आणि काय आपण घेतलं पाहिजे. नुसतं दवाखान्यामध्ये जाऊन, मी दवाखान्यामध्ये खूप माझी ओळख आहे, तर डॉक्टर खूप चांगले येतं आणि खूप मी त्यांच्याशी गप्पा मारतो, पण फक्त तेवढंच मर्यादित आहे का? नुसतं गप्पा मारून आणि खूप चांगले संबंध ठेवून आपल्याला आजार बरा होणार आहे का? तर आपल्याला कळलं पाहिजे की आपण त्याच्यावर औषध घेतलं पाहिजे. परत आणखीन आपल्याला काय परहेज दिलेत ते सुद्धा आपण पाळले पाहिजेत आपण. आणि त्याच्याबद्दल हे सगळं नियमित चालू ठेवलं तर आपण आपल्या आजारातून आपली मुक्तता होऊ शकते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे की त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे की सत्वगुणी मनुष्य नेमकं काय लक्षण आहे, रजगुणाची काय लक्षण आहे, तमगुणाची काय लक्षण आहे, डिटेल्स आपल्याला भगवद्गीतेमध्ये सगळं सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला अनेक पद्मपुराणामध्ये अनेक पुराणांमध्ये सुद्धा याचं वर्णन आढळतं आपल्याला. तर त्याच्यामध्ये की जो सत्वगुणी मनुष्य असतं आणि तो समजा भक्त नाहीये पण सत्वगुणामध्ये स्थित आहे, तर तो काय असतो, खूप दान धर्म करणार असतो. त्याच्यामध्ये तो दान धर्म, इतके दान धर्म करत असतो की तो गोशाळेला दान देत असतो, विहिरी खोदून देत असतो, पुन्हा आणखीन हॉस्पिटल बांधत असतो, शाळा बांधत असतो. या पद्धतीने अनेक असे परोपकारी कार्य हा काय करत असतो, हा सत्वगुणामध्ये स्थित असणारा मनुष्य करतो. तर हा सत्वगुणामध्ये स्थित असणाऱ्या मनुष्याला गती काय होते, तर आपलं हे पण लक्षात घेतलं पाहिजे की तो सत्वगुणामध्ये स्थित आहे, ठीक आहे, सत्वगुणामध्ये स्थित आहे, परंतु त्याची गती सुद्धा त्या पद्धतीने मिळते की त्याला वरच्या लोकांमध्ये प्रवेश प्राप्त होतो, कारण त्यांनी त्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वरचे जे लोक आहेत त्याच्यामध्ये त्याला प्रवेश प्राप्त होत असतो. तर जो रजोगुणी मनुष्य आहे ना, तर रजोगुण मनुष्यामध्ये सुद्धा असं आहे की त्या रजोगुण मनुष्याला कसं असतं की त्याच्यामध्ये खूप अशी काही प्राप्त करण्याची खूप अशी मनीषा असते त्याला की मी हे प्राप्त करणारच म्हणून. आणि मला सगळ्या पद्धतीचा मान प्राप्त झाला पाहिजे. परत आणखीन त्याला काय असतं, त्या इतकी मनीषा असते की मी ह्या 4 वर्षामध्ये 4 फ्लॅट घेणार,
आणखीन इकडं माझी ही गाडी माझ्या दारात असलीच पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी त्याच्यासाठी काही करायला तयार होईल, रात्रीचा दिवस करेल आणि मी सगळं काही कष्ट करेल, पण मी हे प्राप्त करेल. म्हणजे अशा पद्धतीने त्याची इतकी तीव्र इच्छा असते आणि त्याला त्याच्यामुळे काय होतं की तो हे त्याचं नेहमीच कार्य करत राहतो आणि त्याला पुन्हा पुन्हा ह्या पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागतो. नंतर पृथ्वीवरती जन्म घेऊन अनेक ते अनेक इच्छा आणखीन प्राप्त करत असतो, आणखीन इच्छा त्याला निर्माण होत असतात आणि त्या इच्छा निर्माण करून झाल्यानंतर त्याला आणखीन त्या इच्छांमध्ये त्याचं काही पापही घडत जातं आणि मग पुन्हा त्याचं काय होतं, त्या पाप घडल्यामुळे त्याला आणखीन खालच्या योनीमध्ये सुद्धा जावं लागतं. म्हणजे खूप रिस्की हा योनी आहे, म्हणजे हा गुण आहे जो रजोगुण आहे तो. तर आता तमोगुणी मनुष्यामध्ये काय लक्षणं असतात, तर तमोगुणी मनुष्य पाहिलं ना तर तमोगुणामध्ये सुद्धा तो खूप असं प्रोपादांनी जघन्य हा शब्द वापरलाय बघा, की कशा पद्धतीने त्याचे कार्य हे खूप असे जघन्य असतात. जघन्य म्हणजे तो काय कोणाचा खूनही करत असतो, बलात्कार करत असतो, चोरी करत असतो, अपहरण करत असतो आणि दुसऱ्या लोकांना लोकांना काही ना काहीतरी तो काय करत असतो, त्रास कोणत्या ना कोणत्या पद्धतीने देत असतो. म्हणजे भाड में जाए जनता हमारा काम बनता, अशी त्याची हे असते, मानसिकता असते. मग त्याच्यामध्ये त्याला अति आळशीपणा करत असतो, अति झोप घेत असतो तो. पुन्हा त्याला दारू पिण्याची सवय असते. परत आणखीन स्वतःच्या कम्फर्ट झोन मधून तो कधी बाहेर पडत नाही. त्याला असं सतत आपल्याला आरामशीर असलं पाहिजे असं वाटतं. त्याच्यामध्ये त्याला तळलेलं, तिखट, तर्रीचं अन्न आवडतं. आणखीन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याला सगळ्या गोष्टी त्याला आवडत असतात ज्यावेळेस तो तमोगुणामध्ये असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, की त्याला त्याचं अधपतन खालच्या ह्याच्यामध्ये होत असते. म्हणजे बघा की खालच्या जसं 14 जे भुवन आहेत त्याच्यामध्ये 14 भुवनामध्ये बघा पृथ्वीलोक हे मध्य लोकामध्ये आहे आणि त्याच्यावरती 6 आणि खाली 7 असे हे 14 भुवन आहेत. तर आपण हे 14 भुवन कोणती, जर पृथ्वी भूलोक पाहिलं, पृथ्वीवरच्या वरची लोक कोणती, भव भवस, परत स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक अशी ही जी लोक वरची लोक आहे. आणि खालची जी लोक आहे आतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल, ही सगळी आहेत ती खालची लोक आहेत. आणि जी हे तमोगुणी लोक आहेत ना ते खालच्या स्तरापर्यंत जात असतात. रजोगुणी लोक आहेत ते पृथ्वीवरच राहत असतात आणि जे सत्वगुणी लोक आहेत ना ते वरच्या स्तरापर्यंत जात असतात. ह्या पद्धतीने हे जे पृथ्वी हे जे लोक आहेत ना, तर ह्याच्यामध्ये पृथ्वीवरती जे 6 लोक आहेत तिथे देवी देवता वगैरे वास करत असतात आणि जी पृथ्वी आहे तिथे पृथ्वीवरती मनुष्य वास करत असतो आणि जे पाताळ आहे जे खालचे लोक आहेत त्याच्यामध्ये असुर लोक, नाग लोक किंवा भटकणारे आत्मे हे जे आहेत ना तर ते ह्या याच्यावरती वास करत असतात. मग काही लोक आहेत ना ते काही देवी देवता देवतांना म्हणजे सगळ्यांना दोष, म्हणजे काही लोक काय करतात देवतांना दोष देत असतात की आम्ही काय वाईट केले, आमच्या बाबतीत का असं घडतं, की कोणत्या गोष्टी आम्हीच काय दुःख भोगतो. तर कोणत्याही गोष्टीमध्येच पाहिलं ना तर कोणती आपल्या कर्माचं फळ आपल्या आपल्या माती पडत असतं. आपण जसं पेरू ना तसं बीज उगवत असतं. त्या पद्धतीने आपणही ते कार्य करतो आणि त्या कार्यामुळे आपल्याला त्या पद्धतीचं फळ मिळत असतं. मग ह्या संसाराच्या कामकाजामध्ये जो जो बुडून गेलेला असतो पूर्णतः, तो पृथ्वी लोकावरती जो राहत असतो त्याच्या आणि काही जे वाईट कर्म करत असतात ते आपण आताच पाहिलं की कशा पद्धतीने ते खालच्या लोकांमध्ये जात असतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या ना तर मग असं काही जण विचार असे करतात की हे आम्ही तर कुठे सायन्स मध्ये असं काही ऐकलं नाही, हे काय नेमकं असं असे काय पद्धती. तर सायन्स आहे ना हे खूप लिमिटेड आहे. सायन्स हे पृथ्वीच्या ह्या मनुष्याच्या लिमिटेड बुद्धीने तयार केलेलं सायन्स आहे, त्याच्यामुळे ते खूप लिमिटेड आहे. पण जे शास्त्र आहे आपलं, जे आध्यात्मिक शास्त्र आहे, जे व्यास मुनींनी लिहिलेले जे पुराण आहेत, भागवतम आहे, त्याच्यामध्ये आहे ना सगळं काही खूप असं डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि त्याच्यामधून आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की कशा पद्धतीने मनुष्याला कशा कशा पद्धतीने कसं वागल्यानंतर कशा योनीची प्राप्ती होत असते, हे सगळं डिटेलमध्ये आहे. जसं आपण पाहतो की नारद मुनींचं सुद्धा उदाहरण बघा, की नारद मुनी कोण होते आधी, की नारद मुनी एक दासीपुत्र होते. दासीपुत्र असून त्यांनी एक ते फक्त त्यांचा गुण काय तर ते सत्वगुणामध्ये स्थित राहिले. कारण नाही ना त्यांनी कशामुळे राहिले तर त्यांनी त्या भक्तांचा संग केला होता.
भक्तांच्या संघामुळे त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं होतं. उच्चिष्ट ग्रहण केल्यावरती त्या ज्यावेळी चातुर्मासामध्ये हे सगळं त्यांना संघ प्राप्त झाला, त्यावेळेस ज्यावेळेस हे ऋषीमुनी निघाले, साधू निघाले, त्यावेळेस त्यांना आत्मसाक्षात्काराचा उपदेश सुद्धा दिला होता. आणि मग याच्यावरती त्यांनी मनन केलं आणि पुढे त्यांना जेव्हा हे सगळं त्यांनी त्यांचं स्वतःच ते शरीर ज्यावेळेस त्यांचं जातं शरीर, त्यावेळेस त्यांनी ब्रह्मदेव त्यांना पुन्हा आपल्या शरीरामध्ये मग ब्रह्मदेव काय करतात, त्यांना पुढचा जन्म त्यांना स्वतःच्या ह्याच्यातून उत्पन्न करतात. म्हणजे ते एक ब्रह्मदेवांचे पुत्र म्हणून उत्पन्न होतात पुढच्या जन्मामध्ये आणि ते नारद मुनी होतात. म्हणजे त्यांनी बघा की एक दासी पुत्रापासून ब्रह्मदेवांचे पुत्र नारद मुनी, भगवंतांचे भक्त, महान भक्त, ते एक पद्धतीने त्यांची कशी झाली की एका पृथ्वीवरून एका दासीचा पुत्र आणि ते ब्रह्मदेवांचे मानस पुत्र असे. म्हणजे हे बघा की कशा पद्धतीने त्यांची खालच्या ह्याच्यातून त्यांनी पृथ्वीवरून त्यांची उच्च लोकाप्रत म्हणजे ब्रह्मलोकाप्रत त्यांची प्रगती झाली. म्हणजे कशा पद्धतीने हे हे जे आहेत ना ते कशा पद्धतीने एक एक गोष्टीत की जे आपल्याला लक्षात येतात की पृथ्वीवरून सुद्धा आपण उच्चतर लोकांमध्ये जाऊ शकतो ना, उच्चतर मध्य लोकातून सुद्धा खालच्या लोकांपर्यंत जाऊ शकतो. हे सगळे काही पुराणांमध्ये उदाहरणं आहेत बघा की पद्म पुराणामध्ये सुद्धा एक उदाहरण आढळतं की एक आहे ना कारकेती नामक एक राक्षसी असते आणि ती राक्षसी तिला असं अवढव्य शरीर प्राप्त झालेलं असते. इतकं अवढव्य शरीर असतं की ती जरी निघाली ना जंगलातून तर सगळे झाडं तिच्या जे चालले ती सगळे झाडं खाली पडायचे, काही तिला टोचायचे आणि तिला त्याच्या शिकार प्राप्त करायला सुद्धा त्रास व्हायचा. आणि शिकार प्राप्त झाला ना एखादी शिकार तरी सुद्धा तिचं पोट भरत नसायचं. पोटच तिचं इतकं अवढव्य होतं तिच्या शरीरामुळे, त्याच्यामुळे तिचं कधी तृप्ती होतच नसायची आणि ती तिच्या शरीराला खूप त्रासून गेलेली असते. आणि मग एकदा काय होतं की ती काय करते, तपश्चर्या करते ब्रह्मदेवांच्या आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून म्हणते की ना मी ह्या मोठ्या शरीराने खूप त्रासले, तर मला आहे ना छोटं शरीर द्या जेणेकरून माझं तृप्ती जेवणाची लगेच होईल, मला लवकर शिकार सापडेल, असं मला छोटं शरीर द्या. मग त्यांना ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात, तिला छोटं शरीर प्राप्त होतं. मग छोट्या शरीराने त्याची तृप्ती व्हायला लागते, पण आहे ना तिला अनेक जीवांपासून भीती निर्माण होते तिच्या. आणि मग त्या शरीराला सुद्धा ती खूप त्रास होऊन जाते. तिला असं वाटतं की मी कुठे आगीतून उठून फुपाट्यात पडले, अशा पद्धतीने तिला वाटायला लागतं. मग ती काय म्हणते की आता काय करू, पुन्हा तपश्चर्या करते आणि ब्रह्मदेवांना म्हणते की मला पूर्ववत पुन्हा ते शरीर प्राप्त होते. आणि मग पूर्ववत शरीर प्राप्त झाल्यानंतर पुन्हा ती खूप 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 कंटाळते आणि म्हणते आता मी काय करू. मग ती एका मोठ्या कड्यावरून खाली लटकते, उलट वरती पायाने खाली डोकं करते आणि तपश्चर्या करायला सुरुवात करते. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर ब्रह्मदेवांना म्हणते की मी आता आहे ना खूप त्रासले, कोणतंच शरीर नकोय मला, इतके मी त्रासले, मी काय करू, म्हणजे मी मला योग्य असा सल्ला तुम्ही द्या म्हणते. आणि मग ते म्हणतात की तू बरोबर ओळखलंस, म्हणले की हे शरीर आहे ना मूळ दुःखाचं कारण आहे म्हटले. आणि तुला त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आत्मसाक्षात्कार तुला व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी काय करू ते विचारते. तर त्यावेळेस ते म्हणते की तू गुरु प्राप्त व्हायला पाहिजेत आणि ज्यावेळेस तुला गुरु मिळतील ना त्यावेळेस तुला सगळा आत्मबोध होईल म्हणून. मग त्यावेळेस मग ती पुन्हा तिचं जीवन यापन करत असते. आणि एकदा काय होतं, त्या जंगलाच्या दिशेनं काही राजा चाललेला असतात, राजाबरोबर काही सैनिक असतात आणि राजाबरोबर काही सैनिक असताना त्यावेळेस ती काय म्हणते की आता खूप चांगली शिकार आपल्याला प्राप्त झाली म्हणून ती सगळ्यांना खाण्यासाठी हातामध्ये घेते. परंतु त्यावेळेस आहे ना राजा काय म्हणतो की तू मी घाबरले असं समजू नकोस, म्हणतो की माझ्याकडे असे काही तीक्ष्ण बाण आहेत ज्याला विष आहे आणि माझ्याकडे काही असे मंत्र आहेत ना जेणेकरून तू लगेच मरू शकते म्हणून. मग ती जरा थोडी घाबरते ते आणि घाबरल्यावरती ती त्यांना राजाला म्हणते की मी माझ्या काही मनातलं गोष्ट बोलू का, म्हणते की मी माझ्या शरीराला खूप त्रासले, मला काहीतरी आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घ्यायचा, असं मला ब्रह्मदेवांनी सांगितलंय की तुला गुरूंची प्राप्ती होणं गरजेचं आहे, मला असे कोणी काही गुरु मिळतील का मला. असं ती म्हटल्यानंतर राजा इतका आनंदी होतो. राजा म्हणतो की मी सुद्धा एक गुरु केलेत आणि मी गुरूंकडून आत्मसाक्षात्कार प्राप्त केलेला आहे आणि आता मी अनेक जणांना हा आत्मसाक्षात्कार देत असतो, तर मी आता हे तुला ज्ञान देतो म्हणून. त्यावेळेस तुला जर ज्ञान द्यायचं असेल ना तर तू नम्र झाली पाहिजेस. मग ते म्हणतात मी कसं काय नम्र व्हायचं, तर त्यांना माझं जर
बोलणं ग्रहण करायचं असेल ना, तर मला उच्च स्थानावरती बसवलं पाहिजे. मग आता उच्च स्थानावर बसवण्यासाठी बघा की तिला काय असतं, दोन असे मोठे मोठे सुळे दात असतात, दोन मोठे मोठे असे शिंग असतात. मग ते काय करते की वरत्या तिच्या जे शिंगांच्या मध्ये ते त्यांना ठेवतात आणि त्या शिंगांवरून हा राजा तिला उपदेश देतो. आणि त्यावेळेस त्याला सांगतो की कशा पद्धतीने आपण हे भौतिक जगामध्ये आलेलो आहोत. आपण आपलं हे जग नाही, आपलं आध्यात्मिक जग हे आपलं आहे. भगवान श्रीकृष्ण हे आपले माता पिता आहेत आणि त्यांची शरणागती आपल्याला घेतली पाहिजे आपण. आणि तू सतत नामस्मरण ज्यावेळेस करशील ना, त्यावेळेस तू तुझ्या ह्या शरीरातून मुक्त होऊन भगवत धामापर्यंत पोहोचू शकतेस. आणि मग हे ज्ञान ज्यावेळेस तिला प्राप्त होतं ना, अनेक कथा अनेक गोष्टी सांगून तिला समजावून सांगतात. आणि समजावून सांगितल्यानंतर मग तिला ते आत्मसाक्षात्कार होतो आणि ती भगवंतांचं सतत नामस्मरण घेत राहते. आणि मग ह्या नामस्मरणाच्या जोरावरती ती वैकुंठाची प्राप्ती करते. म्हणजे अशा पद्धतीने एक नीच योनीपासून ती उच्चतर वैकुंठ लोकांपर्यंत सुद्धा प्राप्ती होऊ शकते. आणि केव्हा प्राप्ती होते? ज्यावेळेस आहे ना, भगवंतांच्या भक्तांचा संगत प्राप्त होतो. आणि भक्तांच्या संघामुळे गुरूंची कृपा प्राप्त ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस आपल्याला ह्या कितीही नीच योनीमध्ये आपण असो ना, तरी सुद्धा आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते. तर म्हणजे बघा की स्वर्गातली लोक सुद्धा किती जन्म जरी त्यांना किती सुख असलं तिथं, तरी सुद्धा कितपर्यंत ते सुख भोगू शकतात. क्षीणे पुण्य मर्त्य लोक विशंती. पुन्हा हे सगळं जर पुण्य संपलं ना, तर पुन्हा त्यांना पृथ्वीवरती यावंच लागेल. म्हणून ह्या ब्रह्मांडामध्ये कितीही बघा की ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव आहे. कारण जोपर्यंत भाग्याचा उदय होत नाहीये ना, तोपर्यंत ह्या ब्रह्मांडामध्ये तुम्ही फिरतच राहणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचा भाग्याचा उदय होईल, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये भक्त येतील, ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये गुरूंचं पदार्पण होईल, त्यावेळेस तुमचा खऱ्या अर्थाने भाग्याचा उदय होईल. मग गुरु कृष्ण प्रसादे भाये भक्ती लता बीज. मग त्यावेळेस त्यानं गुरुच्या आणि कृष्णाच्या हे जो प्रसादाने काय होईल, त्यांच्या कृपेने आपल्याला काय होईल, भक्तिलतेचे बीज प्राप्त होईल. आणि हे भक्तिलतेचे बीज प्राप्त झालं ना, मग खऱ्या अर्थाने आपल्याला खरे भाग्य प्राप्त झाले. तुमच्या बँकेमध्ये किती तुम्ही एफड्या टाकलाय आणि तुम्ही किती बॅलन्स मध्ये आहात, किती पैसे तुम्हाला मिळतेत, आणि याने तुमचं भाग्य नाही उदय झालेलं. त्यावेळेस तुमचं भाग्य उदय केव्हा होतं? ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये नाम येतं, भक्त येतं, भगवंत येतात, गुरु येतात, ज्यावेळेस ग्रंथ येतात, हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये येतात ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपलं भाग्याचं उदय झालाय असं सांगितलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने आपली तिथे विवेक बुद्धी आपली जागृत होत असते आपली. मग कशी बघा की ह्या जीवनामध्ये की आता हे श्राद्ध पक्ष चालू आहे, की ह्याच्यामध्ये सुद्धा आता आपण बघतो की श्राद्धामध्ये सुद्धा कोणत्या कॅटेगरीमध्ये म्हणजे तमोगुणी, रजोगुणी, सत्वगुणी हे जे त्या त्या पद्धतीने आपले गुण प्राप्त झालेत आणि त्या त्या पद्धतीने आपल्याला योनी प्राप्त होत असतात. मग हे बघा की जे पितृलोक आपण जे म्हणतो की नाही, की पितृलोक हे आता पाहतो की भाद्रपद पौर्णिमेपासून ते अश्विन अमावस्येपर्यंत हे 15 दिवसाचा जो कालावधी आहे ना, तर त्या कालावधीमध्ये आपण पितृपक्ष हे करत असतो, संपन्न करत असतो. मग आता ह्या पितृपक्ष मग आपल्याला बऱ्याच जणांना खूप काही प्रश्न असतात की नेमकं काय आहे पितृपक्ष म्हणजे काय, किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय. तर जसं की आता हे पितृलोक कुठे आहे नेमका, हा जर पहिला प्रश्न जर आपल्याला निर्माण झाला ना, तर आपण बघू शकतो की ज्यावेळेस पृथ्वीलोकावर जे स्वर्गलोक आहे, त्याचे जे मध्य लोक आहे ना, तिथे हा पितृलोक आहे. आणि पितृलोक मध्ये म्हणजे मग आपण प्रश्न आपल्याला असा पण पडू शकतो की पितृलोकामध्ये नेमकं जे मृत्यू पावणार आपण काय म्हणतो की मृत्यू झालं की मग ह्याला अनेक जन्म, मग कुत्र्या मांजराचे ह्याचे जे 80-84 योनी आहेत ते प्राप्त होतात लगेच, पण लगेचच्या लगेच प्राप्त होत नसतात, ते वेटिंग लिस्ट मध्ये असतात. जसं आपण पाहतो ना की जसं की रेड लाईट म्हणल्यावरती गो म्हणतो आपण जाणार, की ग्रीन लाईट लागली की आपल्याला थांबायचं असतं, आणि ज्यावेळेस येल्लो लाईट लागले ना की त्यावेळेस, सॉरी, रेड लाईट लागली की आपल्याला काय म्हटलं जातं की लगेच आपल्याला थांबावं लागतं रेड लाईट लागली की. त्या पद्धतीने ज्यावेळेस येल्लो लाईट लागते ना, त्यावेळेस आपण आहे ना की येल्लो लाईट लागली ना की त्यावेळेस आपल्याला की तयार व्हायला पाहिजे की आता आपल्याला काय करायचंय, जायचंय, म्हणून तयारीत असलं पाहिजे आपल्या. त्या पद्धतीने ना की येल्लो लाईटच्या कॅटेगरीमध्ये पितृलोक येतं, की जिथं की आपल्याला अजून आहे ना निश्चित नसते की तुम्हाला कोणती योनी प्राप्त होणार आहे. आपल्याला फक्त काय झालेलं असतं की ज्या श्राद्धामध्ये जसं की ज्या आपल्या पिंडदानाने आपल्या सूक्ष्म शरीर प्राप्त झालेलं असतं, आणि ते सूक्ष्म शरीर घेऊन आपण पितृलोकामध्ये गेलेलो असतो. आपण म्हणायचं नाही की पितृलोकामध्ये गेलं म्हणजे ते खूप आयुष करतात पितृलोकामध्ये, असं नाहीये. पितृलोकामधली जे हे आहेत
उच्चतर ग्रहामध्ये आहे, पण ते वेटिंग मध्ये असतात, की ते वाट पाहत असतात की आपल्याला शरीर कधी प्राप्त होईल म्हणून, आणि आपण त्यांना खाली मदत करायची असते की त्या शरीर प्राप्त करण्यासाठी त्या पद्धतीने. मग आपण केलं काय पाहिजे? समजा आता पितृलोकामध्ये म्हणजे आता त्यांना शरीर अजून प्राप्त झालेलं नाही. मग ज्यावेळेस आहे ना, की तिथं आपल्या ना काय झालं पितृलोकामध्ये, ज्यावेळेस मृत्यूनंतर पूर्वज आहे ना आपले, की 3 पिढ्या आपल्या तिथे असतात, 3 पिढ्या आपल्या, की आपल्या आधीच्या ह्या ज्या वडिलांच्या ह्या ज्या सगळ्यात आधीच्या 3 पिढ्या आहेत ना तिथे राहत असतात. आणि आपल्याला आपले वडील जर गेले असते तर आपल्या वडिलांचं श्राद्ध आपण घालायचं असतं. आपले जे पूर्वज आहे, मग त्यांच्या वडिलांचं ते त्यांच्या वडिलांचं, अशा पद्धतीने सगळे हे सर्कली, म्हणजे जे खाली खाली जे जे आत्ताची जी पिढी असते ना, त्या पिढीने आधीच्या पिढीचं काय केलं पाहिजे, की श्राद्ध घातलं पाहिजे. हम्म. की मग बघा की हे जे 15 दिवसामध्ये की त्यांना सांगितलं जातं की आता तुम्हाला तुमच्या ज्या पूर्वजां तुमच्या काही घरचे लोक आहेत, त्यांनी काही जे तुम्हाला पितृलोकामध्ये जे भोजन दिलंय ते तुम्हाला घेऊन यायचं असतं, आणि तुम्ही गेला. समजा आता आपले पूर्वज खाली आले, आणि जर तुम्ही काहीच तयारी केली नसेल, पूर्वज खाली आले, ते बसलेत बिग बॉस ऐकत, आणि पाहत बसलेत, आणि काहीच तयारी नाही, पिझ्झा बर्गर खायचं काम चाललेलं आहे, आणि पित्राचं काहीच हे नाहीये, तर मग हे असं कधी होतं? भारतामध्ये तर होत नाही. भारतामध्ये सगळे काय करतात, कशा ना कशा पद्धतीने हे पिंडदान देत असतात. पण अमेरिकेसारखे ठिकाण, परदेशासारखी जे ठिकाण आहेत ना, तिथे हे पितृदानाची पद्धत नाही. मग ते काय होतात, की ते संतुष्ट होत नाही. ते सतत आहे ना, बघा की त्यांच्याकडे खूप पैसा असतो, पण ते सतत अतृप्त असतात. कशामुळे? तर त्यांचे पित्र आहेत ना, त्यांना सतत हा पितृदोष असतो, कारण त्यांना पित्रांना त्यांची संतुष्टी प्राप्त झालेली नसते. तर आणखी अनेक जे गोष्टी आहेत, की जसं की आपण म्हणतो की जसं ह्या 10 दिवसामध्ये त्यांना, ज्यावेळेस मृत्यूनंतर 10 दिवसामध्ये त्यांना जे आपण पिंड देत असतो, 10 पिंड देत असतो, त्या पद्धतीने त्यांचं शरीर प्राप्त होत असतं. आणि शरीर प्राप्त झाल्यानंतर की त्यांना ह्या शरीर प्राप्त झाल्यावर त्या शरीराने यमदूत काय करत असतात, घेऊन जात असतात. पूर्ण हा वर्षाचा प्रवास असतो. ज्यावेळेस वर्ष श्राद्ध आहे ना आपण जे म्हणतो, ते तिथं यमलोकापर्यंत पोहोचलेले असतात. हा जो पूर्ण वर्षाचा जो कालावधी असतो ना, त्याच्यामध्ये दर आपण महिना देत असतो, आणि हा जो महिना जो देतो की नाही, त्याच्यामध्ये त्याचे 4 भाग पडत असतात. आणि 4 भाग, 2 भाग हे आपल्या पूर्वजा, आपले जे पित्र, जे मृत्यू पावलेले जे आत्मे आहेत ना, त्यांना हे 2 भाग दिले जातात, आणि जे 2 भाग आहेत ना, ते यमदूतांना मिळतात. आणि अशा पद्धतीने त्यांचा प्रवास चालू असतो. परंतु जर आपण हे महिना घातला नाही त्यांचा, तर काय होतं, की त्यावेळेस आहे ना, त्यांना हे जे यमदूत त्यांना मारतात, कारण ते म्हणतात की तुझ्यामुळे आम्हाला उपाशी राहावं लागलं, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की ही पित्रांची सुद्धा आपल्यावरती कुदृष्टी होते. मग इथेही आपल्याला मिळतं. आणि दुसरी गोष्ट अजून कधी कुदृष्टी प्राप्त होते, ज्यावेळेस शरीरच प्राप्त झालं नाही, जर हे 10 दिवसाचे पिंड दिले नाहीत आपण, किंवा त्यावेळेस आहे ना, त्यावेळेस सुद्धा त्यांना काय होतं, की त्यांना पुढं काही मिळालं तर ते खाता येत नाही. त्यांना अनेक यातनांना पुढे सुद्धा सहन करावं लागतं. त्यामुळे सुद्धा त्यांची कुदृष्टी होते. आणखीन कुदृष्टी कधी होते? ज्यावेळेस पित्र आपण घालतो, पित्र घालत नाही, जे वर्षाला त्यांचं जेवण असतं, जसं त्यांचं लंच टाइम असतो, म्हणजे 15 दिवसाचा हा लंच टाइम, तर त्या लंच टाइम मध्ये जर आपण त्यांना जेवण दिलं नाही, त्यावेळेस सुद्धा सगळ्यांचे बघा गरमागरम टिफिन आले सगळ्यांचे, आणि एखादं वाट पाहतंय त्याचा टिफिनच आला नाही, तर त्याला किती वाईट वाटेल. तर मग त्या पद्धतीने ते वाट पाहत असतात, कारण त्यांनी शक्ती मिळत असते, आणि त्यांना जर समजा बघा की ते, असाही प्रश्न पडतो आपल्याला, की ते तिथंच आहेत आपले असे पूर्वज, कशावरून ठरवायचे, आणि नाहीत असे कशावरून? बघा, जर समजा तिथं असेल तर ठीक आहे, नसले तर आणखीन वाईट योनीमध्ये समजा गेले, तरी सुद्धा आपल्या ह्या दानामुळे काय होतं, की त्यांचा ह्या वाईट योनीतून सुद्धा त्यांचा काय होत असतो, उद्धार होत असतो. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करणे खूप गरजेचं आहे. मग आपल्याला असा प्रश्न पडू शकतो, की पितृपक्ष कसे करायचे बरं, की पितृपक्ष तर बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्या ह्याच्यामध्ये, की गावाकडे ह्याच्यामध्ये अशी पद्धत असते, की आपला कोणीतरी पाहुणा असतो, तो आपण जीव घालतो, आणि त्या पद्धतीने आपलं हे करत असतो. पण नाही ना, सगळ्यात बेस्ट म्हणजे की आपण आपण ज्यावेळेस पितृपक्ष असतो आपला, त्यावेळेस त्यावेळेस आहे ना, आपल्याला ब्राह्मण भोजनाला पण खूप महत्व आहे. त्यावेळेस आपल्याला ब्राह्मण भोजन तशी मिळत नाही, तर मग त्यावेळेस आपण मंदिरला डोनेट करू शकतो. मंदिरमध्ये की भोजन हे करण्यासाठी, आपल्या पित्राच्या नावाने भोजन देण्यासाठी आपण मंदिरमध्ये डोनेशन देऊ शकतो. पण ते तशी पूजा अर्चा सुद्धा करतात.
अशा पद्धतीने आपण घरामध्ये सुद्धा की वरती आपल्या फोटोभोवती एक ताट ठेवू शकतो आणि प्रार्थना करू शकतो. आधी ते भगवंतांना सगळा भोग बनवून भगवंतांना आधी नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर हा आपल्या पित्राला दाखवायचा. आणि काही जण वरती सुद्धा, छतावरती सुद्धा जे पिंड करून आहे ना, त्याच्यावरती सगळा जो भोग हे करून तो सुद्धा वरती हे करत असतात. फोटोवरती ठेवतात, फोटो समोरही ठेवतात आणि वरती छतावरही घास ठेवत असतात आणि गायला सुद्धा घास देत असतात. अशा पद्धतीने हे काय करतात, पितृपक्ष साजरा करत असतात. तर ह्या पितृलोकामध्ये असं आपण पाहिलं की 3 लोक, जे 3 पिढ्यांची लोक राहत असतात. आता 15 दिवसांनीच भोजन काय येत असतं, कारण आहे ना बघा की त्यांचा 6 महिन्याचा दिवस असतो आणि 6 महिन्याची रात्र असते. 6 महिन्याच्या त्याच्यामध्ये त्यांचा हा जो वेळ असतो ना, तो लंच टाइम असतो त्यांचा. आणि त्या लंच टाइम मध्ये त्यांना काय होत असतं, त्यावेळेस आपण ते भोजन आपण देत असतो. मग ह्याच्यामध्ये असाही काही प्रश्न, रात्रीच मी एक सेशन हे हरे कृष्णा टीव्ही वरती काय लागलेलं होतं की लाईव्ह सेशन चालू होतं, त्यात काही प्रश्न उत्तरे होते आणि त्याच्यावरून मी काही जे प्रश्न घेतलेत, तर ते अशा पद्धतीने प्रश्न होते की ते काहींनी असे प्रश्न विचारले की आपले जे पूर्वजांचे फोटो आहेत ते आपल्या घरात लावले पाहिजेत का नाही, असाही प्रश्न विचारला. तर त्याच्यावरून असंही ते भक्त उत्तर देत होते की त्याच्यामध्ये आपण जो फोटो आहे ना, तर शक्यतो ते म्हटले की नाही लावलं तर खूप उत्तम म्हटले. कारण ज्यावेळेस आपण फोटो लावतो ना, त्यावेळेस आहे ना आपलं त्यांना काय होतं, त्यांना आहे ना त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो पुढे जाण्यापुढे. कारण आसक्ती असते त्यांना की ते आपले पूर्वज आपली आठवण काढतायत खूप, किंवा त्यांना तिथे त्यांचं आसक्ती वाढत राहते. बघा की जसं की बिल्वमंगल ठाकूरांचं त्यांनी उदाहरण सांगितलं की त्यांची जी बिल्वमंगल ठाकूरांची जी ते त्यांच्यासाठी जी चिंतामणी आली होती उपदेश द्यायला, ती आधीच्या पूर्व काळी ती त्याच्या आधीच्या काळी ती एक राजकुमारी होती. आणि राजकुमारीचं काय होतं की अकाल मृत्यू झाल्यानंतर आहे ना, तिचा शरीराला त्यावेळेस अकाल मृत्यू झाला, तिचं लग्न झालं नसेल किंवा अल्पवयीन असेल ना, तर त्यावेळेस आपल्याकडे पद्धत आहे की पुरण्याची पद्धत असते की त्याला अग्नी दिला जात नाही. तर मग पुरण्याची पद्धत असल्यामुळे काय झालं, तिला पुरलं जातं आणि मग त्याचं ज्यावेळेस दहन होत नाही, त्यावेळेस मग तिचा जो आत्मा आहे ना, तर त्या त्या शरीराभोवती फिरायला सुरुवात होतो आधी सुरुवातीला. मग हे जे तिचं जे आत्मा तिच्या भोवती फिरत असतो, मग तिला ती आसक्ती निर्माण होत असते, त्याच्या भोवती आसक्ती निर्माण होते. मग असं असं म्हटलंय की ते की अशी ही आसक्ती आहे ना, जर फोटो लावला तर अशी आसक्ती निर्माण होते आणि त्यांना पुढे काही त्यांचं जर पुढे जायचं असेल त्यांना आणि अनेक याच्यामध्ये पुढचं त्यांचा जो प्रवास आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होऊ शकतात असं ते म्हटले. आणि जर समजा लावायचाच असेल काहींना, तर ते म्हटले की दक्षिणेकडे त्यांचं मुख असलं पाहिजे, दक्षिणेकडे मुख करून आहे ना त्यांचा फोटो लटकता नसू नये, काहीतरी बेस असावा खाली, अशा पद्धतीने तो लावावा. म्हणजे बेस ते सांगत होते की नाही लावला तरी चालेल, लावला तर अशा पद्धतीने दक्षिणमुखी लावा म्हणून, अशा पद्धतीने ते सांगत होते. तर आणखीन असाही प्रश्न विचारला की घरातील कोणी जे पित्र, म्हणजे पित्राला आपण महाळ पण म्हणतो काही ठिकाणी, तर घालायचे, तर ते पित्र कोणी घालायचे आणि त्यांना अन्न कसं पोहोचतं हा पण प्रश्न आहे. म्हणजे कोणी घालायचं, तर एक तर कोणी घातलं पाहिजे, तर एखाद्या जर मुलाला म्हणजे ते जे वाढले जर जे दहन झालेले मृत झालेले जे पिता आहे, त्याला जर चार चार पुत्र असतील, तर चारही पुत्र जर ते एकत्र जॉईंट फॅमिलीमध्ये असतील, तर त्यांनी जे थोरला मुलगा आहे ना, तर त्यांनी ते पित्र करायचं असतं. आणि जर समजा ते वेगवेगळे राहिलेले असतील, वेगवेगळे राहिले असतील, तर त्यांनी काय केलं पाहिजे की सेपरेट सेपरेट पित्र केलं पाहिजे असे ते म्हटले. तर मग आणखीन एक प्रश्न असाही विचारला की पित्राला अन्न कसं पोहोचतं बरं, म्हणजे अन्न पोहोचणं नेमकं पोहोचतं कसं, तर त्यांनी तेही उत्तर त्यांनी खूप छान पद्धतीने दिलं की अन्न पोहोचतं, आपण जसं काय काय करतो की फोटो समोर ठेवतो, आधी भगवंतांना भोग लावतो आणि मग नंतर तो फोटो पुढे नैवेद्य ठेवतो, तर तो भगवंता थ्रू त्यांच्यापर्यंत पोहोचतो की भगवंत स्वतः हा प्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोच करतात. आणि काही ठिकाणी असे म्हणजे वरती जे छतावरती जो ठेवतो ना, तर ते कावळ्याला सुद्धा खूप महत्व आहे आपल्या ह्याच्यामध्ये की कावळ्या थ्रू सुद्धा ते तिथपर्यंत पोहोचलं. कारण असं म्हटलं जातं की पितृदेवता जी आर्यमा आहे ना, तर तिचे आर्यमाचे जो वाहन आहे तो जो कावळा आहे आणि तो कावळा काय करतो, तिथपर्यंत पोहोच करत असतो. जसं आणखीन वायूद्वारे सुद्धा ते पोहोच होत असतं. मग आपल्याला असं प्रश्न पडतो ना कधी कधी की हे नेमकं खरंच आहे का, अंधश्रद्धा आहे का श्रद्धा, ह्या सगळ्या अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये, काही अश्रद्धाळू व्यक्तींच्या मनामध्ये प्रश्न येतो बघा. की जसं मग मोबाईलद्वारे सुद्धा बघा की मोबाईल आपण अमेरिकेला जरी फोन लावला तरी तिथपर्यंत आपल्याला आवाज येतो ना, मग तो हवेद्वारे वायूद्वारे हे ध्वनी
लहरी असतात की त्या आपल्याला सॅटेलाइटद्वारे सुद्धा ह्या लहरी आपल्याला पोहोचू शकतात. म्हणजे अशा पद्धतीने हे आहे सायन्स. मग तसं त्याच्यापेक्षाही प्रगत सायन्स हे वरचं आहे, जसं की ह्या देवी देवतांचं सुद्धा की भगवंतांचं हे हे आणखीन उच्चतर आहे. आपण तर खूप लो क्वालिटीचे म्हणजे अगदी छोट्याशा बुद्धीने निर्माण केलेले हे आपलं सायन्स आहे, आणि ते सायन्स तर खूप मोठं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या श्रद्धेने केल्या. श्राद्ध पक्ष श्रद्धेने केलं करणार पक्ष म्हणजे श्रद्धेने आपण ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस आहे ना नक्कीच तिथपर्यंत पोहोचतं. त्याच्यामुळे अनेक प्रश्न असतात, अनेक उत्तर असतात, पण एकच सगळ्यात बेस्ट म्हणजे भगवंतांना भोग अर्पण करणं आणि तो आपल्या पित्राला देणं. मग याने काय होतं की पूर्वी असं म्हणायचं जायचं की पित्राचं अन्न देवांना द्यायचं नाही असं म्हटलं जायचं. मग त्यावेळेस आवर्जून पित्राचं अन्न देवतांना आधी भगवंतांना भोग लावला नाही जायचा, असंही व्हायचं. पण आहे ना खरा इस्कॉन मध्ये आल्यावरती खूप चांगल्या अशा गोष्टी कळल्या की आधी भगवंतांना अर्पण करणं किती महत्वाचं आहे. कारण भगवंतांना अर्पण केलेलं अन्न प्रसाद आहे ना, तो पित्रांसाठी खूप पोषक असतो. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. आता आपण आता थांबूया, कारण बऱ्याच म्हणजे आता आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या की पितृपक्षाविषयी पण गोष्टी पाहिल्या, आणि आपल्या जो श्लोक व्हेरी आहे गुड. त्या पद्धतीने किती सुद्धा आपण पूजा. बऱ्याचशा गोष्टी हो. पाहिल्या. हरे कृष्ण अजून काय माताजी. असेल तर, नाही नाही, काय असेल तर 5-6 मिनिटं यू कॅन टॉक, काय प्रॉब्लेम नाही तसं. हो असेल माताजी. काय, इफ यू वॉन्ट टू टॉक, किंवा काही प्रश्न उत्तर घ्यायचे असेल हा, तरी. प्रश्न उत्तरे पण घेऊ शकतो आपण. जर मला हा, चालेल. प्रश्नाची उत्तर देता आली तर मी देईल, नाहीतर मग काहींना जर उत्तर येत असतील तर तेही देऊ थँक्यू. शकतात. नेहमीप्रमाणे खूप सुंदर, झुळझुळत्या झऱ्याप्रमाणे नेहमीचा तुझा खूप सुंदर क्लास असतो. थँक्यू सो मच. तर कोणाला काही प्रश्न एक असतील तर मिनिट, विचारू एकच मिनिट, शकता आपण. एकच मिनिट. जो अनम्यूट करा तुमचं. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारा, हरी नसतील तर मग तू काही अजून 5-10 मिनिटं यू कॅन शेअर. हा. हरी बोल माताजी माताजी. प्रश्न दंडवत विचारतो. प्रणाम. हरे कृष्ण, धन्यवाद खूप प्रणाम. छान बोलते का दुसरं कोणी? बोलू का माताजी? हा बोला तुम्ही, हा तुमच्या नंतर बोला ना. बोलते मी. ठीक आहे, ठीक आहे. खूप छान क्लास दिला माताजी. एवढी छान माहिती सांगितली आम्हाला पितृपक्षाबद्दल. खूप खूप धन्यवाद. मला एक असा क्वेश्चन होता की तुम्ही ते नैवेद्याचं सांगितलं. आपण भगवंतांना ऑफर करून फोटो समोर ठेवतो पित्राला, जो म्हणजे ताट ठेवतो. मग ते ताट आपण नंतर काय करायचं? तो एक हा क्वेश्चन आहे. दुसरा एक क्वेश्चन आहे, आधीच सांगून ठेवते क्वेश्चन म्हणजे तुम्ही आन्सर करा. जो फोटो आहे, तुम्ही म्हटला फोटो लावायचा नाही घरात गेलेल्या व्यक्तीचा, आणि जरी एखाद्याची इच्छा असेल तर तो दक्षिणमुखी असावा. म्हणजे तो फोटोचा फेस दक्षिणमुखी पाहिजे का आपलं तोंड तिकडं फोटोकडे बघितल्यावर दक्षिणमुखी? हे एक पॉइंट क्लिअर करा. एवढे 2 क्वेश्चन आहेत, तर हा. प्लीज गाईडस. आता पहिला जो प्रश्न तुम्ही विचारला ना, की म्हणजे आपण आहे ना जो पित्राला जो भोग लावतो आपण, तर तो सुद्धा आपण गाईला पुन्हा चारायचा असतो गाईला. कारण तो भगवंतांचाच प्रसाद असतो तो सुद्धा. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही विचारला ना, तर तू सुद्धा की दक्षिणेकडे त्यांचा चेहरा असला पाहिजे. जे फोटो आहे फोटोचा. ना, तर तो फोटो दक्षिणेकडे त्यांचा चेहरा असला पाहिजे. म्हणजे की आपण दक्षिणमुखी म्हणजे पूर्ण दक्षिणेकडेच तो फोटो आपण करून लावायचा. अशा पद्धतीने फोटो आपण लावू शकतो. ओके ओके. हरी बोल माताजी. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण, धन्यवाद प्रणाम. हा माताजी, तुम्ही म्हटलं ना म्हणजे भोग दाखवून हे करायचं, मग ते भगवंतांना भोग दाखवलेला त्यातला थोडा भाग आपण वरती पण ठेवू शकतोय ना? हो माताजी. म्हणजे आपण आहे ना जो भोग लावलेला आहे तो महाप्रसाद सुद्धा आपण वरती ठेवू शकतो. जसं की मी सांगितलं की की 2-3 पद्धतीने तो त्यांच्यापर्यंत पोहोचतो. जसं की हवेद्वारे सुद्धा पोहोचवतो, किंवा आणखीन कावळ्याद्वारे पोहोचवतो, आणि भगवंत स्वतः जबाबदारी घेतात. कारण तो भगवंतांना भोग लावून आपण त्यांना लावलेला असतो, त्याच्यामुळे तो सुद्धा भगवंताद्वारे सुद्धा पोहोचवत असतो. म्हणून तो महाप्रसाद आपण ठेवू शकतो तिथे. फोटो बसले पण आपण पाण्याला तर सोडलं तर चालतंय ना? फोटो हा, बशी आपण पाण्यामध्ये किंवा शक्यतो गाईलाच द्यावा, कारण तो महाप्रसाद असतो ना. भगवंतांचा भोग लावलेलाच प्रसाद आपण त्यांना लावत असतो. कारण तो आपण आधी जे काही भोग लावतो ना, तर ते सगळं आपलं प्रसादच होतो आपला. म्हणजे जे आपण बनवलेलं आहे ना, ज्यावेळेस आपण एक ताट भगवंतापुढे ठेवतो आणि आपण प्रार्थना करतो ना, त्यावेळेस आहे ना बाकीचं जे अन्न सुद्धा एक प्रसादच झालेला असतो. त्याच्यामुळे तो प्रसाद आपण गाईला अर्पण माताजी करू शकतो. पितरांना भोग लावतो त्याच्यावर तुळशी पत्र लावायचं का? हा, म्हणजे आपण आहे ना, हो,
नाही, तुळशी काळे पत्र तीळ नाही लावलं तरी चालेल, नाही कारण आपण नाही. भगवंतांना भोग लावतो ना त्यावेळेस तुळशी पत्र आपण ऑलरेडी लावलेलं असतं आणि तिथे भगवंतांनी ग्रहण केलेलं असतं, त्याच्यामुळे तिथे नाही लावलं तरी चालेल. मी सांगू थोडस, म्हणजे त्याच्यावर काळे तीळ टाकतात. पितृंना जर द्यायचं असेल तर भगवंतांना भोग दाखवायचा आणि त्याच्यावर काळे तीळ ठेवून मग तो हे ना पितृंना अर्पण करायचं. आणि भगवद्गीतेचा 7वा अध्याय ह्या जर 15 डेज मध्ये बोललं की नाही तर त्यांना उच्च गती प्राप्त होती. आणि ते म्हणजे भगवत धामापर्यंत जाण्याच्या, म्हणजे जेव्हा त्यांना पुढचा जन्म भेटतो तो म्हणजे त्यांच्यात इतकी प्रगती होते की त्यांना असं म्हणजे भगवत भक्तीची इतकी ओढ लागते आणि ते आपोआपच पुढच्या जन्मी असं मुक्त होतात असं म्हणतात. हो, कारण आपण पिंडदान ज्यावेळेस करतो ना, पिंडावरती सुद्धा आपण काळे तीळ ठेवूनच आपण आहे ना पिंडदान करत असतो आपलं. म्हणजे आपण जे वर्ष 10 पिंड अर्पण करतो त्यांना शरीर प्राप्त करण्यासाठी, त्यावेळेस ते पिंडावरती आपण आहे ना भाताद्वारे, भातावरती जे भाताची पिंड बनवतो त्याच्यावरती आपण तीळ दान करून आपण ते अर्पण करत असतो. थँक्यू माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम माताजी. खूप छान धन्यवाद. क्लास झाला. मला असं सांगायचं होतं की मी आतापर्यंत कसं करत आले की ते बरोबर आहे का, तुम्ही मला सांगा हं. की हे पितृपक्षामध्ये की एक पान मी भगवंतांना म्हणजे आपल्याला नैवेद्य दाखवते ते, आणि केळीच्या पानामध्ये एक कावळ्याला देते आणि गाईला असतो तो. म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की आपण भगवंतांना भोग दाखवल्यावर नंतर तो सगळा जो प्रसाद घरी असतो तो प्रसाद म्हणूनच मानला जातो, बरोबर? हो तर तसं बरोबर आहे ना, हो, की एक बरोबर आहे पान माताजी. आपण कावळ्याचं एक आणि एक गाईला पण हो गाईला, बरोबर गाईला ना? हो तसंच, म्हणजे आम्ही तसंच करतो. गाईला एक हो नैवेद्य असतो, एक ताट ह्याच्या भोवती असते, वरती हो आम्ही छतावरती एक ठेवतो. हा, बरोबर. हा हा, फक्त मी टेरेसवर नाही, पण इथे खाली जे हे असतात टाकी किंवा काय म्हणजे त्याच्यावरती ठेवली, जिथे पक्ष्यांपर्यंत साधारण पोहोचेल अशा हा पद्धतीने. हा जिथे येऊ शकतो मी. ठीक आहे ना तसं माताजी? हो हो माताजी, ठीक आहे. फक्त आपला ओके. महत्वाचा उद्देश आपला की भगवंतांचा प्रसाद हा सगळ्यात महत्वाचा हो आहे, आणि भगवंतांना दिले ना तर आपोआपच त्यांच्यापर्यंत हो पोहोचतच. हो, हा माझा 15 पण दिवसाचा जो कालावधी आहे ना तो स्पेशल हम्म. त्यांच्यासाठी आहे, त्याच्यामुळे आपण कोणते वेगळे कार्य असं करत नाही आपण, कारण हा त्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये शुभ हो कार्य करायचं नसतं. मग आपण म्हणतो की हो मग म्हणजे काय हा अशुभ काळ चालू आहे का, असं काहींना हो वाटतं. पण अशुभ काळ नाही, तर आपल्याला 15 दिवस असे आहेत की आपल्या ज्या पूर्वजांचा आपल्यावरती पितृ जे आपल्याकरती जे आहेत ना, तर पितृ ऋण असतं ना ते फेडण्यासाठी हा 15 दिवसाचा कालावधी असतो, आणि आपण आहे ना त्याच्यावरती फोकस केला पाहिजे की 15 दिवसामध्ये ना की त्यांच्यासाठी जास्तीत जास्त नामस्मरण केलं पाहिजे, जेणेकरून आहे ना, नाम हे त्यांच्यापर्यंत पोहोचतं. जसं की आपण आहे ना जे अन्न पोच करतो, परत आपण आपलं नामस्मरण केलेलं पोच करू शकतो, तसंच आपण आहे ना जे डोनेट करू, जे दान आहे ते सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोच करतो. म्हणजे अनेक गोष्टी आहेत की त्यांच्यापर्यंत आपण ह्या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये पोहोच करू शकतो. म्हणून जास्तीत जास्त नामस्मरण हे बेस्ट वे आहे त्यांना, कारण आहे ना त्यांना अनेक नीच योनीमध्ये जर काही जर हे पूर्वज आपले गेले असतील ना तर ते खूप तीव्र गतीने बाहेर पडतात त्या ह्याच्यातून, आणि त्यांना चांगली गती प्राप्त होत असते. म्हणजे आपले खूप कर्तव्य आहे आपलं सगळ्यात मोठं. आणि काही असेही प्रश्न असतात काहींना की एक मुलगी आहे तर त्या मुलगा नसेल, आणि मुलीने जर हे केलं पाहिजे का, म्हणजे त्या यांना की पित्र घातलं पाहिजेत का, तर ते सुद्धा सांगितले की मुलीने सुद्धा पित्र घातलं पाहिजे. कारण आहे ना मुलीवरती खूप मोठी जबाबदारी असते, दोन्हीही पिढ्यांना तारण्याची जबाबदारी असते. आणि वडिलांना ज्यावेळेस वडील कन्यादान करतात ना त्याच वेळेस त्यांना खूप पुण्य प्राप्त होत असतं. आणि जे म्हणतात की कन्यादानाने पुण्य ना ते ह्या दानासारखेच असते, की जेणेकरून त्यांची ना गती चांगल्या ठिकाणी म्हणजे जसं की सगळ्यात मोठं जे पुण्य आहे ना की कन्यादानाचं सुद्धा असं सांगितलं जातं, आणि जेणेकरून आहे ना त्यांना त्याचा खूप पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या योनीमध्ये जरी त्यांनी हे दान दिलं असेल ना तर त्यांना मदत होते पुढे जाण्यासाठी. म्हणून हे मुलीवरती सुद्धा खूप जबाबदारी आहे की हे करण्याची, पित्र करण्याची. आणखीन काय प्रश्न असेल तर हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. शिदा माताजी समजा प्रार्थना मुलगा शिदा हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आणि समजा मुलगाही नसेल आणि मुलगी नसेल तर हम्म. मग ते पितृ कसे हा घालायचे?
ज्यावेळेस त्यांना मुलगा आणि मुलगी दोन्हीही नसेल ना, तर त्यांचे नातेवाईक त्यांना पिंडदान देऊ शकतो. किंवा एक जे बेस्ट म्हणजे त्यांना जर तसेही कोणी रिलेटिव्ह नसतील, तर काही जे भक्त आहेत ना, ते भक्त काय करतात की असे पिंडदान करतात की जेणेकरून आहे ना, ज्यांना कोणीच नाहीये त्यांच्यासाठी सुद्धा पिंडदान केलेलं खूप चांगलं असतं. म्हणजे जेणेकरून पिंडदान करणाऱ्याला सुद्धा पुण्य प्राप्त होत असतं की म्हणजे त्याला परोपकार असं म्हणतात. म्हणजे जेणेकरून परोपकाराने तो ज्यांना कोणीच नाही त्यांच्यासाठी सुद्धा ते असे काही व्यक्ती असतात की जे असे दान करत असतात की जेणेकरून त्यांना पित्र घालत असतात की सर्वांसाठी. म्हणजे असेही काही लोक असतात ज्यांना कोणी नसेल ना, तर त्यांचे रिलेटिव्ह असतात, त्यांना ते हे राहतो म्हणजे हक्क राहतो की त्यांनी जर त्यांना घातलं ना पिंड, तर ते पोहोचवू शकतात. नाही नाही, समजा रिलेटिव्हनी पण नाही घातले, एकटीच बाई आहे, तिला मुलगाही नाही मुलगी नाही कोणी नाही, मग त्यांनी काय करायचं? मग जर रिलेटिव्ह पण नसतील त्यांना, तर मग आहे ना काय होतं की म्हणजे आपणच म्हणजे आपल्या भक्तांनीच खरं तर आहे ना की त्याच्यावरती परोपकाराचं कार्य करायला पाहिजे की ज्यांना म्हणजे कारण एक जे भक्त आहेत ना तेच कृपाळू असतात की दयाळू असतात की त्यांना वाटतं की अशा काही योनी आहेत की त्यांना हे केलं पाहिजे. जसं की आपण आहे ना गयेला गेलं किंवा जगन्नाथपुरीला गेलं, तीर्थक्षेत्रावरती गेलं ना, तर त्यावेळेस सुद्धा आपण आहे ना तिथं पिंडदान दरवेळी गेलं ना, प्रत्येक वेळी गेलं ना, प्रत्येक वेळी ते कार्य आपण खरं करायला पाहिजे. कारण फक्त आपल्याच पिढीसाठी नाही, तर अनेक जे पिढींना ज्यांना हे तर पण मिळालंच नाहीये त्यांच्यासाठी धामामध्ये जाऊन केलं ना, तर अनेक उच्च गतीचं पुण्य ना त्या व्यक्तीला प्राप्त होत असतं की जे म्हणजे दुसऱ्यांसाठी त्या पुण्य करतं. बाईनं करणं योग्य आहे ना? हा, बाईने करणं योग्य आहे. म्हणजे स्त्रीला सुद्धा तो हक्क आहे. त्यांनी म्हणजे मी कालच सेशन मध्ये ऐकलं त्यांच्या की एका स्त्रीने सुद्धा करायला हवं म्हणून. अरे बोल, धन्यवाद. कोणाला प्रश्न नसतील तर थांबायचं का माताजी का? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजी, आजच्या क्लासची रेकॉर्डिंग पाठवाल का? हो माताजी, नेमकं युट्यूबला येत असते थोड्या दिवसात. क्लास माझा मिस झालाय. हरे कृष्ण माताजी, हा. क्लास माझा मिस झालाय, त्याच्यामुळे मला ऐकायचं होतं पितृपक्षाचं. हो माताजी, आल्यावरती आपण ग्रुपवरती नक्की पाठवूया. ठीक आहे ओके. हरे कृष्ण, थँक्यू माताजी. करू क्लोज श्रीजी पूजा माताजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण. चालेल, कोणाला प्रश्न नसतील तर थांबा. आणि मी माझ्याकडून काही चुकीचे शब्द जर गेले असतील तर कृपया मला माफ करा. माझ्या काही बुद्धीचे दोष आहेत आणि जे काही चांगलं असेल ते गुरु महाराज, नित्यानंद प्रभू, सगळ्यांची सर्व वैष्णवांची कृपा आशीर्वाद आहे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. थँक्यू. सर्व वैष्णवांच्या उद्या पण चरणी सगळ्यांनी वंदन. जॉईन व्हा नक्की. आता आपले रेग्युलर होतील क्लासेस एकदम. हरी हा, बोल. सगळ्यांनी सर्वांनी जॉईन होत जा प्रत्येक वेळी. खूप छान छान सेशन असतात. थँक्यू. हरी बोल, हरे कृष्ण. हरी बोल, हरे कृष्ण कृष्ण. कृष्ण.